Praise God. देवाची स्तुती असो. So today we'll discuss about what are the ways and what we have to do to extend the kingdom of God in earth. देवाच्या राज्याची वाढ या पृथ्वीवरती होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याबद्दल आपण आज शिकणार आहोत. So let's read Acts chapter 4 verses from 32 to 37. प्रेषितांची कृत्ये याचा 4 अध्याय 30 ते 37 वचन आपण वाचणार आहोत. आणि बरे करण्याकरता तो आपला लांब करत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावाने चिन्हे व अद्भुते घडावीत असेही कर. त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. तेव्हा विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता. कोणी आपल्या मालमत्तेतील काही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही समायिक होते. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते, कारण जमिनीचे किंवा घराचे जितके मालक होते तितके ती विकत आणि विकलेल्या वस्तूचे मोल आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवत मग ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. कुप्र बेटा जन्मला योसेफ नावाचा लेवी होता. त्याला प्रेषित बर्णबा म्हणत. त्याची शेत जमीन होती, ती त्याने विकली व तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणी ठेवले. Okay, from these verses we can understand that the believers, they brought everything to the church. या वचनामधून आपल्याला कळतं की जे विश्वासणारे होते त्यांच्याकडे जी काही मालमत्ता होती ती त्याने मंडळीमध्ये आणली. And when there is a need, they sold out their properties. आणि जेव्हा गरज होती तेव्हा त्यांनी आपली मालमत्ता विकली. And they brought the money and they kept in the feet of disciples. आणि जे प्रेषित होते त्यांच्या पायाशी त्यांनी ते आणून ठेवलं. And it was distributed to everyone. आणि सगळ्यांना त्याची विभागणी केली गेली. It was distributed to everyone equally. आणि प्रत्येकाला योग्य प्रमाणामध्ये दिली गेली. And there was no rich and there was no poor. त्या ठिकाणी कोणीही श्रीमंत नव्हता आणि कोणी गरीब नव्हता. So we can understand that the people who they had the same one thing, there was a common among everyone. त्यांच्यामध्ये एक गोष्ट समायिक होती, that is oneness. त्यांच्यामध्ये ऐक्यता होती. So they are one in heart and mind. त्यांच्या अंतःकरणामध्ये ऐक्य होतं, त्यांच्या मनामध्ये सुद्धा ऐक्य. So there is no rich and there is no poor. त्या ठिकाणी एक श्रीमंत आणि एक गरीब असं कोणी नव्हतं. And if you want to establish the kingdom of God in earth, two things we have to keep in mind. जर देवाच्या राज्याची स्थापना आपल्याला जर ह्या पृथ्वीवरती करायची आहे तर आपल्या अंतःकरणामध्ये ह्या दोन गोष्टी आपण ठेवल्या पाहिजेत. So the first thing is giving. सगळ्यात पहिली गोष्ट आहे की हे दानार्पण देणं किंवा देणं. Second thing is detachment. आणि दुसरी गोष्ट आहे की आपण त्यापासून अलिप्त होणं. Okay, let's see what is first we will see as a Christian we have to be ready to give. एका ख्रिस्ती व्यक्तीला देण्यासाठी नेहमी तयार असलं पाहिजे. Because God has given His one and only Son, and Jesus Christ, He has given His life for us. कारण की पित्याने आपला स्वतःचा एकुलता एक पुत्र आपणासाठी दिला, त्याचं जीवन आपल्यासाठी दिला. So John chapter 3 verse 16. योहान याचा 3 अध्याय 16 वचन. It says, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. So here we can see God has given, He gave His one and only Son. त्याने आपल्याला या ठिकाणी दिसून येतं या वचनामध्ये की देवाने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला. And Jesus Christ, He gave His life. प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं स्वतःचं जीवन समर्पित केलं. So as the same way we should be able to give. त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा देण्यासाठी शिकलं पाहिजे. To the people. लोकांना देण्यासाठी आपण शिकलं पाहिजे. And Acts chapter 3 प्रेषितांचे कृत्य याचा 3 अध्याय verse from 3 to 6. आणि 3 ते 6 वचन आपण बघणार आहोत. प्रेषितांचे कृत्य याचा 3 अध्याय from 3 to 6. 3 ते 6 वचन मी वाचत आहे. पेत्र व योहाने मंदिरात जात असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्यांच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आमच्याकडे पहा, तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्यांच्याकडे लक्ष लावले. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते मी तुला देतो. नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. Okay, see, the Peter and John was going to the church. पेत्र आणि योहान हे मंडळीमध्ये जात होते. And there was a person who is begging. आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती होता जो भीक मागत होता. And he was asking some money to Peter. आणि त्यांच्याकडून तो काही पैसे मागत होता. So Peter, he called him, look at us.
आणि पेत्राने त्यांना म्हटलं की आमच्याकडे बघा. So that beggar was expecting that he will give some money. त्या भिकाऱ्याला असं वाटलं की त्याला काहीतरी पैसे त्यांच्याकडून मिळतील. But what Peter said is, पण तो पेत्र काय म्हणाला? I do not have silver or gold to give you. तो त्याला म्हणाला की माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, But what I have you, I'll give you. पण जे आहे ते तुला देतो. So the people, Peter and John, the people in the church, they brought everything, they sold out everything and they brought money and they kept in their feet. पेत्र आणि योहानाकडे आपण पाहिलं तर त्यांच्याकडे काही नव्हतं, कारण की त्या मंडळीतल्या सगळ्या लोकांनी आपली सगळी मालमत्ता विकून प्रेषितांच्या पायाशी आणून ठेवलेली होती. But he did not take the ownership of that money. त्या पैशाची त्याने मालकी दाखवली नाही. And clearly he says, I do not have anything to give you. आणि त्याने स्पष्टपणे सांगितले, मला तुला देण्यासाठी माझ्याजवळ काही नाही. But all the people in the church, they sold everything and they kept everything, the money, everything in their feet. मंडळीतल्या सगळ्या लोकांनी आपली मालमत्ता सगळं काही विकून प्रेषितांच्या पायाशी आपली मालमत्ता आणून ठेवलेली होती. Because the disciples, they did not take anything for them. कारण की ते शिष्य होते, त्यांनी स्वतःसाठी काही घेतलेलं नव्हतं. They distributed evenly to all the people in the church. आणि योग्य प्रकारे त्याची विभागणी मंडळीमध्ये केलेली होती. So this is called a detachment. आणि याचा अर्थ आहे की त्यापासून अलिप्त राहणं. So the first we have seen about the giving. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला देण्याबद्दल शिकायचं आहे. The second thing is the detachment. This is called the detachment. आणि दुसरी गोष्ट जी आहे की त्याच्यापासून अलिप्त राहणं आपण शिकायचं आहे. Even though you have the authority, you have the power to use that money, but आणि तुम्हाला अधिकार असतील सगळे त्या पैशाचा वापर करण्यासाठी, but he did not take the ownership of that money. परंतु त्या पैशाचा मालकी त्याने घेतली नाही. So we should have the detachment. When you have everything, we should have a detachment from earthly things. जेव्हा आपल्याकडे सगळं काही आहे तेव्हा जगी गोष्टीपासून आपण अलिप्त राहण्याची गरज आहे. Because Colossians chapter 3, कलसीकरास पत्र याचा 3रा अध्याय verse 1 and 2 says, आणि आपल्याला 1 आणि 2 वचन सांगतं. कलसीकरास पत्र याचा Colossians 3, 3रा अध्याय 1 आणि 2. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जिथे बसले आहे तिथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. So it says, set your minds on the things above, not on the earthly things. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. So they had the strong faith, and the disciples, they were having a mind on the things above, not on the earth. शिष्य जे होते त्यांना एक फार मजबूत असा विश्वास होता. त्यांनी जगी गोष्टीकडे लक्ष लावले नाही, तर स्वर्गीय गोष्टीकडे त्यांनी लक्ष लावलं. So that is why they did not take ownership of that money or यासाठी की त्यांनी आपल्या पैशाच्या वरती मालकी दाखवली नाही. And Bible says we should have more heaven, means we should have more treasures in the heaven, not in the earth. पवित्र शास्त्र सांगतं की आपण स्वर्गामध्ये संपत्ती साठवली पाहिजे, या पृथ्वीवरती नाही. So Matthew chapter 6, मत्ती याचा 6वा अध्याय verse from 19 to 21. आणि 19 ते 21 वचन मी वाचत आहे. मत्ती याचा 6वा अध्याय 19 ते 21. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तेथे कसर व जंग खाऊन नाश करत नाही व चोर घरफोडी करत नाही व चोरी करत नाही, कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. So Bible says we should have more treasures in the heaven. पवित्र शास्त्र सांगते की आपल्या स्वर्गामध्ये अधिक संपत्ती असली पाहिजे. Because if you have more treasures in the earth, आणि जर आपल्या पृथ्वीवरती काही जर धन साठवलेलं असेल, where the moth and rust destroy. आणि त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की कसर आणि जंग खाऊन ते नाश करतात. But when you have more treasures in the heaven, जेव्हा स्वर्गामध्ये आपल्याला अधिक संपत्ती जर आहे, nobody can steal your account. त्या ठिकाणातून कोणी चोरी करू शकणार नाही. So where there is your heart, आणि जिथे तुझं धन आहे, where there is your treasure, जिथे तुझी संपत्ती आहे, धनसंपदा आहे, there is your heart. त्या ठिकाणी तुझं मनही लागेल. So when you have more treasures in heaven, जेव्हा स्वर्गामध्ये तुला अधिक संपत्ती आहे, you will have a detachment from earthly things. आणि जगी गोष्टीपासून आपण अलिप्त राहू शकतो. So we should try to earn more treasures in the heaven. यासाठी आपण स्वर्गीय संपत्ती अधिक मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. So now the next question comes, how to save more treasures in the heaven. आणि आता दुसरा एक प्रश्न येतो की स्वर्गामध्ये अधिक संपत्ती आपण कशी जमवली पाहिजे. Mark chapter 10, मार्क याचा 10वा अध्याय verse from 17 to 22. 17 ते 22 वचन मी वाचणार आहे. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 17 ते 22. मग तो निघून वाटेस लागणार. तोच एकाने धावत येऊन त्याच्याकडे गुडघे टेकून त्याला विचारले, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळवण्यास मी काय केले पाहिजे.
येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? एक जो देव त्याच्यापासून कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊकच आहे, खून करू नकोस, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, ठकवू नकोस, आपला बाप व आपली आई यांचा मान राख. त्याने त्याला उत्तर दिले, गुरुजी, मी आपल्या तरुणपणापासून ह्या सगळ्या आज्ञा पाळत आलो आहे. येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले व त्याच्यावर त्याने प्रीती केली. तो त्याला म्हणाला, तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझे असेल नसेल ते विकून गोर गरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल, माझ्या मागे येते. परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले व कष्टी होऊन तो निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. Okay, the young man came to Jesus Christ एक तरुण व्यक्ती येशू ख्रिस्ताकडे आले. and he asked him, Lord, what should I do to inherit the eternal life? त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला विचारले की अनंतकालिक जीवन मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे. So he told him to follow all the commandments. त्याने सांगितले की तू सगळ्या आज्ञांचं पालन कर. So he said, I am following from since my birth. तो म्हणतो, माझ्या लहानपणापासून मी या सगळ्या आज्ञांचं पालन केलेलं आहे. But Jesus told him, प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, still one thing you lack. परंतु एका गोष्टी तुझ्यामध्ये कमतरता आहे. You go तू जा and sell आणि तुझ्याकडे जे काही आहे ते विकून, everything you have तुझ्याकडे जे काही आहे ते सगळं विकून and give to the poor. गोर गरिबांना देऊन टाक. We have to underline this word. आपल्याला ह्या वचनाच्या खाली आपण अधोरेखित केलं पाहिजे. Go and sell everything you have and give to the poor. तुझ्याकडे जे काही आहे ते विकून टाक आणि गरिबांना देऊन टाक. When you do this, you will जेव्हा have. जेव्हा तुम्ही असं करता When you do this, you will have more treasures in heaven. आणि जेव्हा आपण असं करतो तेव्हा स्वर्गामध्ये आपल्याकडे अधिक धन आहे. So he directly told the way how to save more treasures in आणि heaven. स्वर्गामध्ये आपण संपत्ती कशी साठवली पाहिजे याचा मार्ग काय आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताने अगदी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे. So this is the only way to save more treasures in heaven. याच प्रकारे आपण स्वर्गामध्ये अधिक संपत्ती साठवू शकतो. And we should sell everything and give to the poor so that your treasures will be more in heaven. आणि आपल्याकडे जे काही आहे ते आपण सगळं विकलं पाहिजे आणि ते आपण गोरगरिबांना दिलं पाहिजे. ते केल्यानंतर आपल्या स्वर्गामध्ये संपत्ती असणार आहे. So when you don't have detachment, you will not be able to do this. जेव्हा आपण त्याच्यापासून अलिप्त राहिलो नाही तर आपल्याला हे करता येणार नाही. So that is why the detachment from the earthly things is much more important. म्हणून जगिक गोष्टीपासून अलिप्त राहणं हे फार महत्वाचं आहे. So giving is important, but for giving you should have a detachment from the earthly things. आणि देणं हे महत्वाचं आहे, परंतु जगिक गोष्टीपासून सगळ्यात प्रथम आपण स्वतःला अलिप्त केलं पाहिजे, वेगळं केलं पाहिजे. And Matthew chapter 25, मत्ती याचा 25वा अध्याय verse from 31 to 46. 31 ते 25. Matthew chapter 25, मत्ती याचा 25वा अध्याय verse from 31 to 46. आणि 31 ते 46 वचन आहे. जरा मोठा आहे चॅप्टर, मी वाचत आहे, थोडा फास्ट वाचेल, लक्ष देऊया. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व पवित्र देवदूतास येईल तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्या पुढे सर्व राष्ट्रीय जमवली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडापासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांना एकमेकापासून वेगळे करील. आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे व शेरडांना डावीकडे ठेवील. तेव्हा राजा आपला उजवीकडच्या म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित लोको, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, ताणेला होतो तेव्हा मला प्यायला दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आलात, बंदी शाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देईल की प्रभूजी, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खायला दिले, केव्हा ताणले पाहून प्यायला दिले, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, आणि तुम्हाला आजारी अथवा बंदी शाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो. तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हाला खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले त्या अर्थी ते मला केले आहे. मग डावीकडच्याकडे तो म्हणेल, अहो शापग्रस्तो, माझ्याकडून निघून जा आणि सैतान व त्याचे दूत यांच्याविषयी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले नाही, ताणेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले नाही, परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही, आजारी व बंदी शाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आला नाही. त्यावेळेस हे त्याला उत्तर दिले, प्रभूजी, आम्ही केव्हा तुम्हाला भुकेले, ताणेले, परके, उघडे, आजारी आणि बंदी शाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही. तेव्हा तो त्यांना उत्तर देईल, मी तुम्हाला खचित सांगतो, ज्या अर्थी या कनिष्ठापैकी एकालाही केले नाही त्या अर्थी ते मला केले नाही. ते तर सार्वकालिक शिक्षा भोगण्यात जातील आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगण्यात जातील. Okay. When the Lord comes in His glory, जेव्हा परमेश्वर आपल्या संपूर्ण वैभवासह या पृथ्वीवरती पुन्हा येईल, so the people will be divided into two groups. लोक जे आहे या दोन गोष्टीमध्ये विभागले जातील. And He will say to the right side people, you are blessed by the Lord,
उजवीकडच्या लोकांना म्हणेल की तू प्रभूमध्ये आशीर्वादित आहेस and inherit the kingdom which is prepared for you. आणि तुझ्यासाठी जे राज्य तयार केलेलं आहे त्याचा तुला हक्क मिळेल, त्याचा वारसा तुला आहे. Because when I was hungry, you fed me something. कारण की मी भुकेला असताना मला तू खायला दिलंस, When I was thirsty, you gave me water. मी ताण्याला असताना मला पाणी दिलंस, When I was in prison, you came and visited me. जेव्हा आम्ही तुरुंगामध्ये होतो तेव्हा तू मला भेटायला आलास, When I was stranger, you accepted me. मी उघडा वागडा असताना तेव्हा तू मला घरात घेतलंस, When I do not have cloth, you clothed me. मला कपडे नव्हते तेव्हा तू मला कपडे दिलेस. So these people are asking, Lord, when did we see you as a naked and आणि हे लोक असे विचारत आहे परमेश्वराला की आम्ही कधी तुला हे सगळं काय केलं. So the Lord Jesus Christ saying, whatever you did to these least people, you have done to me. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो यापैकी एका कनिष्ठाला जरी तू केलं तर ते तू मला केलेलं आहेस. So here also Lord is directly giving us the clue. या ठिकाणी सुद्धा परमेश्वर आपल्याला एक चावी देत आहे. If you want to inherit the kingdom, जर देवाचं राज्य आपल्याला मिळवायचं आहे, this is the way. ही एक पद्धत आहे. And the same way he is telling to the people who are on left side, आणि जे डाव्या बाजूचे जे लोक आहेत त्यांना तो म्हणत आहे go to the hell which is prepared for you. आणि तुम्ही नरकामध्ये जा, असा नरक अग्नी जो तुमच्यासाठी तयार केला गेलेला आहे. Because you people did not do when I was hungry. कारण मी जेव्हा भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिलं नाही. So the same thing they will ask. When did we see you? आणि ते तीच गोष्ट ते पुन्हा एकदा विचारतात की आम्ही कधी तुला दिलं नाही. So he is telling whatever you have not done to these people, you did not. तो म्हणतो या लोकांच्या करिता तू जे केलेलं नाही. So here we can easily understand. या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. Lord is giving a clue. आपल्याला परमेश्वर एक चावी देत आहे. To inherit the kingdom of God. देवाच्या राज्याचं वतन मिळवण्यासाठी चावी देत आहे. The kingdom of God the kingdom of God which is prepared in heaven. देवाचं राज्य ते स्वर्गामध्ये तयार केलं जात आहे. So this is the way. आणि ही एक पद्धत आहे, हा एक मार्ग आहे. Help to the needy people. आपण जे अत्यंत गरीब आहेत अशा लोकांची मदत केली पाहिजे. Stretch your hand to the needy people. आणि जे गरीब आणि गरजू आहेत त्यांच्याकडे आपण आपला हात लांब केला पाहिजे. Don't hide your face when someone is in need. जेव्हा एखादी व्यक्ती गरजेमध्ये आहे तेव्हा आपण आपला चेहरा लपवला नाही पाहिजे. So this is how we have to reflect as a Christian in the. या प्रकारे आपण एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून आपण जगाला दाखवलं पाहिजे. So the same thing if you do in the world. याच प्रकारे जर ती गोष्ट आपण या जगामध्ये जर केली, the kingdom of God will be established in earth also. आणि देवाचं राज्य या पृथ्वीवरती येईल. So these are the key Lord has given us. परमेश्वराने आपल्याला ह्या चाव्या दिलेल्या आहेत. We should keep in our mind always. आपल्या मनामध्ये आपण नेहमी एक गोष्ट ठेवली पाहिजे. Whenever we get opportunity, जेव्हा आपल्याला संधी मिळते, we have to help somebody. आपल्याला कोणाची मदत केली पाहिजे. One of our Bible verse says, एक आपलं पवित्र शास्त्रातलं वचन म्हणतं, if you have the thought to help someone, आणि जर तुझ्या अंतःकरणामध्ये कोणाला तरी मदत करण्याचा जर विचार असेल, it will be added into your account. आणि ते तुझ्या अकाउंट मध्ये, तुझ्या खात्यामध्ये ते लिहिलं जाईल. Even you don't need to give. आणि तुम्हाला द्यायची सुद्धा गरज नाही, फक्त विचार जरी आला तरी सुद्धा ते तुझ्या खात्यामध्ये लिहिलं जाईल. You should have a thought. That's what God is expecting. परमेश्वर आपली अपेक्षा करतो की आपल्या अंतःकरणामध्ये तो विचार असला पाहिजे. So it's not easy to give. आपल्याला देणं फार सोपं नाही. First thing, we should have a detachment from the earthly things. जग आणि जगातल्या गोष्टीपासून आपल्याला अलिप्त झालं पाहिजे. Then second, you will have a heart to give. आणि त्यानंतरच आपल्याला देण्यासाठी अंतःकरण असणार आहे. I wanted to share an experience which I experienced personally. आणि त्यांच्या जीवनामध्ये जो एक अनुभव आला त्या अनुभवाबद्दल आपल्याला सांगणार आहे. So I worked in the community area, rural areas. मी एका समाजामध्ये मी कार्य केलं जो गावामधला भाग होता. So one fine day I was traveling with one of our Christian brother. एका ख्रिस्ती व्यक्तीबरोबर मी प्रवास करत होतो. So on the roadside we have seen a person who is roaming without dress as a nude. आम्ही बघितलं की एक व्यक्ती नग्नावस्थेत रस्त्यावरून चाललेला होता. He was just a mentally ill person. आणि तो मानसिक दृष्ट्या तो आजारी होता. So I dropped my friend in his home. मी माझ्या मित्राला त्याच्या घरी सोडलं. So he gave me a set of dress to give that. आणि त्या मित्राने मला त्या व्यक्तीला देण्यासाठी कपडे दिले. So I came back to the same place. मी पुन्हा त्या ठिकाणी आलो. But that person was not there. ती व्यक्ती त्या ठिकाणी नव्हती. So what I did, I kept the dress in my home. मी तो जो पोशाख होता, जे कपडे होते माझ्या घरी ठेवले. The next day I came to my front home. आणि दुसऱ्या दिवशी माझ्या घराच्या बाहेर मी आलो. But I forgot to bring the dress. परंतु तो जे कपडे होते ते मी विसरलो आणायला. So when I came back, I saw him roaming nude in the same place. आणि पुन्हा एकदा मी त्या व्यक्तीला त्या नग्न अवस्थेमध्ये उभं राहिलेलं पाहिलं. So immediately I took U-turn and went to home. आणि त्यानंतर पुन्हा मी लगेच U-turn केला आणि मी घरी गेलो. And I took the dress. मी ते कपडे घेतले and came back to the same place. पुन्हा मी त्या ठिकाणी आलो. He was not there. त्या ठिकाणी तो नव्हता. Then I kept the dress in the vehicle's box. आणि माझ्या गाडीच्या डिकीमध्ये मी ठेवलं. Then I went
went to the same friend home. आणि त्या मित्राच्या आम्ही घरी गेलो. Then I could not find him next 10-15 days. 10-15 दिवस त्या व्यक्तीला मी पाहू शकलो नाही. Then I understand. Then I prayed to Lord. आणि मला कळालं, मग मी परमेश्वराकडे प्रार्थना केली. Even though you have everything, माझ्याकडे काही सगळं काही असेल, God has to allow you to give. आणि परमेश्वराने आपल्याला देण्यासाठी परवानगी दिली पाहिजे. That moment has opened my eyes. त्या क्षणी परमेश्वराने माझे डोळे उघडले. From that moment, I used to pray that Lord, give me an opportunity to give or help someone. आणि त्या क्षणापासून मी एक प्रार्थना करायला सुरुवात केली, परमेश्वरा कोणाला काहीतरी देण्याची मला तू संधी दे. So until or unless it is approved by God, you will not get an opportunity. जोपर्यंत परमेश्वर आपल्याला ती मदत करत नाही, तोपर्यंत आपल्याला संधी प्राप्त होणार नाही. So whenever we get the opportunity, don't miss it. जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळते तेव्हा आपण ती घालवू नये. Because whenever we may get an opportunity and we may refuse it. आणि आपल्याला संधी मिळेल, पण ते संधी कदाचित आपण दौडून टाकू. So when you refuse, you are missing your credit in your heaven. जेव्हा तुम्ही त्या क्षणाला मदत करत नाही, तर स्वर्गीय जो आपला वारसा आहे, वतन आहे, ते वतन आपण घालवतो. So when we have crores and crores in the your bank account, आणि जर आपल्या बँकेमध्ये करोडो रुपये जरी असले, that is all of no use. ते काही उपयोगाचे नाही. So when we leave this earth, we will not carry a single rupee with आणि us. जेव्हा आपण ही पृथ्वी सोडून जाऊ, तेव्हा आपल्याबरोबर आपण 1 रुपयाही घेऊन जाणार नाही. But God has given us key to save more treasures in heaven. देवाने आपल्याला एक चावी दिली आहे की स्वर्गामध्ये आपण कशी संपत्ती साठवली पाहिजे. As we know, if I have 1,000 rupees, I will go to the bank and I will deposit in my account. जर माझ्या हातामध्ये 1000 रुपये असतील, तर मी जाऊन बँकेमध्ये डिपॉझिट करेन, And it will be added into my account. ते माझ्या खात्यावरती जमा होतील. But in the same way, if you wanted to have more treasures in heaven's account, आणि जर देवाच्या स्वर्गीय राज्यामध्ये जर आपल्याला त्या खात्यामध्ये जर काही पैसे टाकायचे असतील, so when you give 10 rupees to the needy person, जर आपण एखाद्या गरजू व्यक्तीला 10 रुपये दिले, you are losing 10 rupees according to the world. जागतिक दृष्टिकोनातून ते 10 रुपये आपण घालवले असं वाटेल, But 10 rupees will be credited in your heaven's account. परंतु स्वर्गीय राज्यामध्ये त्या खात्यामध्ये 10 रुपये जोडले So जातील. where you have more treasures, that is more important. आणि आपलं संपत्ती कुठं आहे ही महत्वाची गोष्ट आहे. You may have crores and crores in World Bank, जगतिक बँकेमध्ये कदाचित करोडो रुपये असतील, but of no use. पण ते काय उपयोगाचे आहेत. But how much you have treasures in heaven's account, that matters. स्वर्गामध्ये किती संपत्ती आहे हे महत्वाचं आहे. So I am not talking about only the financial help. आम्ही फक्त आर्थिक मदतीबद्दल बोलत नाही. So you can help the people who are in need. आणि अशा लोकांची आपण मदत करू शकतो ज्यांना गरज आहे. You can counsel the people who have suicidal tendency. आणि अशा व्यक्तींची आपण मदत करू शकतो त्यांना आत्महत्या करण्याची इच्छा आहे. So you can talk to the people who are vexed. You can talk to the people. You can counsel the people who are having depression. आणि ज्यांना मानसिक तणाव आहे, अशा लोकांशी आपण बोलू शकतो आणि त्यांना सल्ला देऊ शकतो. These activities also will be credited in your आणि हे account. कार्य सुद्धा आपल्या स्वर्गीय खात्यामध्ये जोडलं जाईल. Because when I had a personal experience, when I went to a person's home, मला एक अनुभव माहित आहे. मी एका व्यक्तीच्या जेव्हा घरी गेलो, the person who had a stroke attack, one side stroke attack, त्या व्यक्तीला एक पॅरालिसिसचा लखवा मारला होता. they kept him in the home in the separate room. त्यांनी त्यांना एका वेगळ्या खोलीमध्ये ठेवलेलं होतं. There was no light in the room. त्या खोलीमध्ये लाईट नव्हता. Then when I went, I have asked the family members, where is that person, the patient? जेव्हा मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा मी त्या परिवारातल्या लोकांना विचारलं, ती व्यक्ती कुठं आहे. Then they told him he's lying in the room. आणि ते मला म्हणाले की तू एका खोलीमध्ये पडलेला आहे बिछाण्यावरती. Then I started to enter the room. मी त्या खोलीमध्ये जाऊ लागलो. Then they told sir not to go ते म्हणाले की जाऊ नको तिकडे, because that person will shout like anything. आणि ते व्यक्ती मोठमोठ्याने ओरडेल, He will use bad language. आणि तो वाईट शब्द वापरेल, Sometimes he may bite you. कदाचित तो तुम्हाला चावेल सुद्धा. But I had some feeling that तर माझ्या अंतःकरणामध्ये अशी भावना होती की मला गेलं पाहिजे. no, as a Christian we should एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून go inside and do something. आपण गेलं पाहिजे आतमध्ये, काहीतरी केलं So पाहिजे. I went in. मी आतमध्ये गेलो. So he got up from the cart. तो कॉट म्हणून बसला. I sat near him मी त्याच्या बाजूला बसलो. and I put my hands around his shoulder. मी त्याच्या खांद्यावरती हात ठेवला. Then he started to cry for 5 minutes. तो 5 मिनिट रडायला लागला. He could not control his emotions. तो त्याच्या भावना नियंत्रित करू शकला नाही. He was crying like anything. तो फार ओक्साबोक्षी रडत होता. So after some time, then he told me, nobody comes in this room, nobody talks to तेव्हा me. त्यांनी मला सांगितलं की या रूम मध्ये कोणी येत नाही, माझ्याशी कोणी बोलत नाही. They send the food like putting into the dog's room. आणि जसं काय कुत्र्याच्या एका पिंजऱ्यामध्ये जेवण टाकावं तशा प्रकारे माझ्या खोलीमध्ये जेवण ढकलून देतात. Almost many years, अनेक वर्षांपासून he was alone तो एकटा होता. in the dark room.
ऐकतात अंधारलेल्या अशा There was खोलीत. no one to talk to him. त्या ठिकाणी त्यासाठी बोलायला कोणी नव्हतं. Just imagine if you, कल्पना would करू have, शकता if you would have been in that room, जर तुम्ही त्या खोलीमध्ये असता, in that position, त्या परिस्थितीमध्ये असता, how it will be. कसं झालं असतं. So we have to think from others person's perspective. दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनाने आपण पाहिलं पाहिजे. So we have to think from their place. आपण त्यांच्या दृष्टिकोनाने विचार केला पाहिजे. Then only we will get an idea to help them. त्यानंतर त्यांना मदत करण्याची आपल्याला युक्ती सुचेल. So as of now, we have discussed about. So there are two ways to establish a kingdom in earth. दोन गोष्टी आपण पाहिल्या ज्याच्याद्वारे आपण देवाचं राज्य या पृथ्वीवरती आणू शकतो. The first one is not giving. First one is the detachment. आणि सगळ्यात पहिली गोष्ट की अलिप्त होणं जगिक गोष्टीपासून. Second one is giving. आणि दुसरं म्हणजे देणं. So we have to keep in mind to आपल्या मनामध्ये या दोन गोष्टी ठेवल्या पाहिजेत. when you have this detachment from the earthly thing, तेव्हा जगिक गोष्टीवरती आपण प्रीती करणार नाही automatically you will start to give. आणि लगेचच तुम्ही देण्यासाठी सुरुवात कराल. So when you start to give, जेव्हा तुम्ही देण्यास सुरुवात you will करता have more treasures in heaven. आणि स्वर्गामध्ये तुम्हाला अधिक संपत्ती असेल. So the kingdom of God will be established in world as well as in heaven. देवाचं राज्य या पृथ्वीवरती आणि स्वर्गामध्ये स्थापित होईल. So thank you so much for listening to us. तुम्ही वचन ऐकल्याबद्दल खूप खूप तुमचे उपकार मानत आहे. Thank you so much. थँक्यू.